अमेरिकेला मोठा झटका। 5 देशांनी ट्रम्प यांना युद्धप्रस्ताव नाकारला। फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, ब्रिटन आणि जर्मनीची युद्धनौका पाठवण्यास नकार घंटा। मदत करा नाहीतर परिणाम भोगा। होर्मुझ सामुद्रधुनीतून लष्करी मदत नाकारणाऱ्या मित्र राष्ट्रांना डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। चीनचं 90% तेल होर्मुझ सामुद्रधुनीतूनच येतं। चीनने युद्धात सहभागी व्हायला हवं, डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन। अमेरिकेच्या अब्राहम लिंकन या युद्धनौकेवरून रात्रंदिवस लढाऊ विमानांची उड्डाणं सुरू। इराणने अब्राहम लिंकनवर हल्ला केल्याच्या दाव्यानंतर यूएस कमांड सेंटरकडून व्हिडिओ शेअर करत शक्ती प्रदर्शन। जगलाडकी जहाज 80,000 टन कच्चं तेल घेऊन भारताच्या दिशेने रवाना। यूएई बंदरावरील भीषण हल्ल्यातून भारताचं हे जहाज अगदी थोडक्यात बचावलं। जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुखरूप। एलपीजी वाहक शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल, तर नंदादेवी जहाज उद्या कांडला बंदरावर पोहोचणार असल्याची माहिती। एकूण 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात उपलब्ध होणार। आधी गुजरातला गॅस तेल पुरवलं जाईल। देश मेला तरी चालेल, गुजरातला आधी तेल पुरवठा होणार। शिवालिक जहाजावरून संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा। सलग 5व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा। इंधन साठ्यावरून खोटं का बोलताय? गॅस सिलेंडरची कमतरता सरकार मान्य का करत नाही? विरोधकांचा सरकारवर निशाणा, तर विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा। पेट्रोल पंपावर केरोसिन देणार, आपल्याकडे केरोसिनचा भरपूर साठा। अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळांची घोषणा। मुंबई स्टोव्ह वापरणाऱ्या स्टॉल चालकांवर पोलिसांची कारवाई। सिलेंडर तुटवड्यामुळे स्टॉल चालकाकडून रॉकेल स्टोव्हचा वापर। प्रभादेवीतील स्टॉल चालक मोहन मनीसिंगवर गुन्हा दाखल। मुंबईत खाऊगल्लीत व्यावसायिक सिलेंडर अभावी स्टॉल बंद, तर कुठे कोळशाच्या शेगडीचा वापर। बुधवारपर्यंत अनेक हॉटेल्सनाही टाळं लागण्याची भीती। गॅस आणि तेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। अनेक ठिकाणी नाश्त्याच्या दरात वाढ। ठाण्यात एका 25 रुपयाला एक वडापाव 5 रुपयांची वाढ, तर शेगावच्या कचोरीचे दरही 2 रुपयांनी महागले। जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानंतर विधानसभेत गोंधळ। विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या निलंबनाची मागणी, तर चौफेर टीकेनंतर आव्हाडांकडून दिलगिरी व्यक्त। धर्मस्वातंत्र्य विधेयकातून कुठल्याही धर्मावर अन्याय नाही, कुप्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही विधेयकाला पाठिंबा। पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभेसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर। पश्चिम बंगालमध्ये 144 उमेदवारांची घोषणा। शुभेंदू अधिकारी भवानीपूरमधून ममता बॅनर्जींविरोधात रिंगणार, तर केरळमधील यादीत 47 उमेदवारांचा समावेश। या प्रकरणी पहिली अटक, आरोपी सोनू मनवानीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। नाशिक महापालिकेत भूसंपादन आणि नगररचनामधील प्लॅन मंजूर करण्यामध्ये सोनू मनवानीचा हातखंडा।